पुढे टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण। सोन्याच्या दरात 4,000ची तर चांदीच्या दरात 11,000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,51,410 रुपयांवर। बीडच्या पुरुषोत्तमपुरीमध्ये गोदावरी नदीमध्ये भाविकांची बोट उलटली। एक मुलगा बेपत्ता। बोटीमध्ये 50 भाविक होते। क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे बोट उलटल्याचा अंदाज। दोषींवरती कारवाईची मागणी। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या गाडीचा अपघात। सांगलीच्या कवठे महांकाळ या तालुक्यातील विठ्ठलवाडीजवळ थार गाडीचा अपघात झाला। गाडीमध्ये सिकंदर शेख होते की नाही या संदर्भात अद्यापही स्पष्टता नाही। सांगलीच्या भाग्यनगरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीवरून तणाव। महामार्गाच्या मोजणीवरून शेतकरी आणि विटा पोलिसांमध्ये वाद। मोजणी होणार असल्याने रात्री 2 वाजेपासून पोलीस बंदोबस्त। पोलिसांच्या वागणुकीवरून शेतकऱ्यांचा संताप। नेस्को पुणे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर। तर राज्यभरात कोणत्याही पार्टीमध्ये दारूची परवानगी घेतल्यानंतर पोलिसांना पत्र देण्याच्या सूचना। पोलिसांना पत्र देऊन अवगत करण्याच्या सूचना करण्यात आल्या। मुंबईमध्ये रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बांधकामांवर बंदी घाला। आमदार वरुण सरदेसाई यांची मागणी। विरारमध्ये पोलिसांसमोरच एमएसएफ जवानाची कॉलर पकडून धक्काबुक्की करणारा गुटखा विक्रेता असल्याची माहिती। विरार पोलीस ठाण्यामध्ये मनीष झा यांच्या विरोधात गुन्हा दाखल। आंतरराष्ट्रीय मार्गावरील प्रवासी वाहतुकीमध्ये इंडिगोने पुन्हा एकदा एअर इंडियाला मागे टाकलं आणि पहिलं स्थान मिळवलं। एप्रिल महिन्यामध्ये इंडिगोकडून 8,07,000 तर एअर इंडिया समूहाकडून 8,05,000 प्रवाशांची वाहतूक। तर 2026 मध्ये तिसऱ्यांदा इंडिगो आघाडीवर। आणि यानंतर वातावरणीय बदलाचा जो फटका बसतोय या संदर्भातल्या अपडेट्स। राज्याच्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकण यासह 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट। काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। राज्यात एल निनोच्या प्रभावामुळे आता पाऊस कमी राहण्याचा अंदाज। एल निनोचा प्रभाव सर्वात जास्त फटका मराठवाड्याला बसणार। वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ कैलास डाकोरे यांची माहिती। राज्यात महिनाभरात नैसर्गिक आपत्तीमुळे 53,000 हेक्टर पिकांचं नुकसान। आंबा आणि केळी पिकाचं सर्वात जास्त नुकसान। पाऊस, वादळ आणि अतितापमानाचा शेतीला बसला फटका। परभणीच्या किनोळा शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील सोलार पंप गेले उडून, त्यामुळे मोठे नुकसान। पिकांना पाणी द्यायचं कसं, शेतकऱ्यांचा सवाल। धाराशिवच्या सिरसाव या ठिकाणी अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान झालं। 1.5 एकरातील कांदा चिखलात खराब झाला। शेतकरी अडचणीत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून शासकीय मदतीची मागणी। मान्सूनपूर्व पावसानंतर चंद्रपूरमध्ये पुन्हा उष्णतेचा तडाखा। वाढत्या उकाड्यामुळे जनजीवनावर परिणाम। नागरिकांनी काळजी घ्यावी असं प्रशासनाचं आवाहन।